ज्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या आहेत हे सांगण्यासाठी पास्ट टेन्सचा वापर करतात। पास्ट टेन्सचे ही प्रेझेंट टेन्स प्रमाणे एकूण 4 प्रकार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स पाहिला। सिंपल पास्ट टेन्स या विषयावरचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील ॲक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर पाहणार आहोत। कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ, भूतकाळातील क्रिया किंवा भूतकाळातील तात्पुरत्या सवयी या प्रकारच्या वाक्यांसाठी कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर केला जातो। कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही येत होता, जात होता, खात होता, मोजत होता, विचार करत होता किंवा तयार करत होता अशी असतात। जसं की शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग हे ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे। शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग म्हणजे शिवा सकाळी तुमची बाईक चालवत होता। हे कंटिन्युअस पास्ट टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण शिवा हा सब्जेक्ट आहे प्लस वॉच हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस राईड हे मेन वर्ब असून त्याला ING प्रत्यय लागलेला आहे, तर युअर बाईक आणि इन द मॉर्निंग हे ऑब्जेक्ट आहे। म्हणून कंटिन्युअस पास्ट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस वॉच किंवा वर प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे वॉच किंवा वरच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस वॉच किंवा वर प्लस नॉट प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल शिवा वॉज नॉट रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग किंवा शिवा वॉजंट रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग म्हणजे शिवा सकाळी तुमची बाईक चालवत नव्हता। आता शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे वॉच किंवा वर हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी वॉच किंवा वर प्लस सब्जेक्ट प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल वॉच शिवा रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग म्हणजे शिवा सकाळी तुमची बाईक चालवत होता का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे वॉच किंवा वरच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी वॉच किंवा वर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल वॉज नॉट शिवा रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग किंवा वॉजंट शिवा रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग म्हणजे शिवा सकाळी तुमची बाईक चालवत नव्हता का? आता शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस वॉच किंवा वर प्लस सब्जेक्ट प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून शिवा वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल हू वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी तुमची बाईक कोण चालवत होतं? येथे हू वॉज रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग या प्रश्नाचे उत्तर हे सब्जेक्ट म्हणजे शिवा आहे म्हणून सब्जेक्ट रिमूव्ह केला आहे। जर उत्तर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे वॉच किंवा वरच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस वॉच किंवा वर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून हू वॉज नॉट रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग किंवा हू वॉजंट रायडिंग युअर बाईक इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी तुमची बाईक कोण चालवत नव्हतं।